नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. विद्युत वायरचा शॉक लागून म्हैशीचा मृत्यू, मानिवलीच्या शेतकऱ्याचे नुकसान. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या टिटवाळा परिसरातील उंबारणी भागात मोठ्या प्रमाणात बेट्या चाळींचे बांधकाम सुरू आहे. या चाळींना विद्युत वितरण कंपनीने लाईटचे कनेक्शन दिले आहे, परंतु हे कनेक्शन शेतातून जमिनीलगत दिल्याने व त्याचे जॉईंट जागोजागी उघडे ठेवल्याने त्याचा शॉक दुभत्या म्हैशीला लागून तिचा आज सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे मानिवली गावचे शेतकरी रुपेश नारायण गायकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे या अनधिकृत चाळी बांधणाऱ्या बिल्डरवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. टिटवाळ्याजवळील उंबारणी बल्ल्यानी परिसरात सध्या मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणावर चाळींचे बांधकाम सुरू आहे. सर्व नियम, अटी, शर्ती धाब्यावर बसवून हे प्रकार सुरू आहेत. अशा चाळी मानिवली गावच्या शेजारी व उंबारणी हद्दीत बांधणे सुरू आहे. काही रूममध्ये लोक राहायला देखील आले आहेत. या चाळींना 1500 मीटर अंतरावरून वायर टाकून लाईट कनेक्शन देण्यात आलं आहे. हे शेत जमिनीला लागून असून अनेक ठिकाणी हे जॉईंट उघडेच आहेत. मानिवली गावचे शेतकरी निलेश नारायण गायकर यांनी सकाळी आपल्या 8-9 म्हैशी चरण्यासाठी शेतात सोडल्या. यातील एका दुभत्या म्हैशीला या वायरचा शॉक लागला व ती जागीच मेली. तिला वाचवण्यासाठी निलेश गेला, मात्र त्याला देखील जोराचा धक्का बसला. तो वाचला. विशेष म्हणजे पावसाळ्यात येथे शेतकरी व इतर लोक शेतावर येतील, त्यांना जर शॉक लागला तर किती भयानक परिस्थिती निर्माण होईल. यावेळी यस न्यूज महाराष्ट्र चॅनलशी बोलताना शेतकरी निलेश गायकर काय म्हणाले ते पाहू. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. कुत्रा आहे आणि आपला घरी एक आपला छोटासा तबेला आहे. तबेल्यामध्ये म्हशी आहेत आपल्या. तर आपण इथे शेतकऱ्यांना विचारून आपण इथे चरायला सोडतो आपल्या गावाल्यांच्या शेतामध्ये. तर इथे अनाधिकृत बांधकामं चालू आहेत आणि त्याची वायर बघा ना, अशी शेतामध्ये टाकले. आता शेतकरी ट्रॅक्टर वगैरे कसं काय धरायचं, हेच असे जॉईंट वगैरे उघडे ठेवले त्याही. आणि आमचे पशुधन म्हणजे दूध देणारी ताजी म्हैस तिथे शॉक लागून वारली, म्हणजे मेली एक्सपर्ट डायरेक्ट जाग्यावरच. आणि छोट्या पाट्याला शॉक लागली तर आमच्या बारक्या भावानी काठी होऊन त्याला काढला, तर तो वाचला. त्याच्या 2-3 फटके मारले तेव्हा तो वाचून गेला. आणि हा पूर्ण सांडपाणी, पूर्ण उल्हास नदीचा प्रकल्प आहे KDMCचा, त्याच्या बाजूलाच सांडपाणी जातो तिथल्या. आणि पूर्ण KDMC सांडपाणी पितो आपला. बघा गटाराचं पाणी पितो सगळी लोक. तसं नदीचा पण एवढा नाला नाही वाहत, एवढा मोठा नाला वाहतो तिकडे, आणि तरी KDMC पण काही लक्ष देत नाही. तसं आता आम्ही म्हैस आमची एक्सपायर झालेली आहे. आम्ही आता पोलीस स्टेशनला कंप्लेंट देणार आणि पशुवैद्यकीय यांना पण कळवणार आणि विद्युत यांना पण कळवणार. आणि तसे KDMC महानगरपालिकेला पण अर्ज देणार यांच्या त्वरित कारवाई करण्यासाठी. एवढी नुकसान भरपाई कोण देणार आमची? चला ठीक आहे, प्राणी मेला आणि इथे शेतकऱ्यांचा कोणी वारला तर ट्रॅक्टर. तुम्ही बघा ना, पूर्ण लाईन ते शेतामध्ये आहे. आता शेतीचं काम चालू होणार आहे आणि ट्रॅक्टर धरतील आता शेतकरी. तर कसं काय करणार, शेती कशी काय करणार यांच्या मुला? आणि ही कुठून आल्यात ना कुठून नाही, पुन्हा उल्हास नदीची तर वाट लावली, आमच्या गाववाल्यांची पण जमिनींची वाट लावली आहे. हे चुकीचं आहे ना. आणि आमच्या पशुधन जी दूध देणारी आता कमसे कम 1.25 लाखापर्यंत अशी मोठी म्हैस आहे आमची, 1.25-1.5 लाखापर्यंत अशी आमची भरपाई देण्यात यावी, हीच आमची मागणी आहे. आणि प्रशासनाने यांच्यावर कारवाई करावी. एखादा शेतकरी किंवा ग्राहक याचं थोडंसं लाईट बिल थकलं किंवा त्यांनी वेळेवर भरलं नाही तर MSEBचे अधिकारी कर्मचारी पूर्ण लवाजमा घेऊन ते लाईट बिल किंवा ते मीटर कट करण्यासाठी येतात. परंतु आत्ताची आपण परिस्थिती पाहिली की ह्या विद्युत मंडळाने किंवा MSEBने ह्या अनधिकृत चाळींना कशा प्रकारचे लाईटचं कनेक्शन दिलेलं आहे. आणि शेतातूनही लाईटचं कनेक्शन गेल्यामुळे एका मानिवली गावचे रुपेश गायकर आहेत, यांची म्हशीला शॉक लागला आणि ती म्हस जवळजवळ 1.25 लाख रुपये किमतीची म्हस मेलेली आहे. या शेतकऱ्यावर मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे. आणि या चाळींना कशा प्रकारचे कनेक्शन दिलं आहे ते आपण आता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो. जागोजागी जॉईंट दिलेले आहेत. आता पावसाळा चालू होतो आणि शेतकरी शेतामध्ये शेती करण्यासाठी येतील, त्यांना शॉक लागून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर MSEBने या संदर्भात ताबडतोब तात्काळ संबंधित चाळींना जे कनेक्शन दिलं आहे त्यांच्यावर कारवाई करावी. त्या चाळी अधिकृत आहेत की अनधिकृत आहे याची देखील चौकशी करावी आणि शेतकऱ्याचं होणारं नुकसान किंवा जीवितहानी वित्तहानी टाळावी अशी यस न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून मी
MSCBच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती करतो. यस न्यूज महाराष्ट्रासाठी मानिवली संजय कांबळे, कल्याण.